सध्या शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये वेगवेगळ्या स्तरावरून आरोप प्रत्यारोपांचा पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे कायदेशीर लढाईलाही जोर चढलाय। या सर्वच गोष्टींबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब। आपल्या 0 आवर मध्ये आपण त्यांचं गेस्ट सेंटरला जाऊन स्वागत करूया। अनिलजी, आपलं स्वागत आहे 0 आवर मध्ये। खरं तर आज सुप्रीम कोर्टानं एक मोठा नैतिक विजय आपण ज्याला म्हणू शकतो तो तुमच्या पक्षाला मिळालेला आहे, मात्र याचा फायदा शिवसेनेला नक्की कुठं होणार की कॉन्स्टिट्यूशन बेंच नबाम रेबियाला परत एकदा त्याचं अवलोकन करतंय, ती केस परत ऐकून घेतंय? बघा, शिवसेनेने पहिल्यापासूनची जी भूमिका मांडलेली आहे, हे सगळं जे अनकॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट आहे, बेकायदेशीर सरकार, बेकायदेशीर त्यांचं गठन झालेलं आहे, याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन आहे। आणि त्यामध्ये नबाम रबिया जी केस आहे याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, या केसचा मूलभूत गाभा जो आहे तो असा आहे की ज्या वेळेला अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष हे ज्या वेळेला अपात्रतेच्या छायेखाली असतात, त्यावेळेला त्यांना सुनावणी घेण्याचा अधिकार आहे की नाही, किंवा त्यांना त्या खुर्चीत बसण्याचा अधिकार आहे की नाही, याच्या बाबतीतली ही केस आहे। आणि आपल्याला माहिती आहे की ही केस सुप्रीम कोर्टाने 5 बेंचकडनं 7 बेंचकडे शिफ्ट केलेली आहे, त्यामुळे त्याचा निर्णय लागणं गरजेचं आहे। आणि तो जर निर्णय लागला तर हे आता जे काही आम्ही जे आज अध्यक्षांवरती ज्या वेळेला आम्ही त्यांच्यावरतीच अविश्वास दाखवलेला आहे, त्यांच्यावरती आमचं पिटिशन फाईल केलेलं आहे, आणि अशा वेळेला त्यांनी घेतलेले निर्णय हे कायदेशीर आहेत का बेकायदेशीर आहेत याचा निर्णय या निमित्ताने लागू शकतो। पण खरं बघितलं तर रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनं येणाऱ्या काळात 1-2 वर्षात जर ह्याला हा निर्णय आला तर त्याचा आज तुम्हाला म्हणजे काय फायदा होणार? रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनं तो लागू होऊ शकेल का? नाही, आम्हाला बघा, आता त्यांनी सरकार तर बनवलेलं आहे, परंतु हे घटनाबाह्य सरकार आहे, आणि ज्या आमदारांनी हे घटनाबाह्य सरकार केलेलं आहे, उद्या समजा निर्णय कधीही लागो, पुढे कधी अशी कारवाई करण्याची वेळ आली तर त्यावेळेला हा रेडी रेफरन्ससाठी हा उपयोग होणार आहे। कारण त्याचं कारण असं आहे की कुठल्याही पक्षाचे आमदार अशा प्रकारच्या चुका पुढल्या भविष्यात करणार नाही। आता जो काही निर्णय लागायचा आहे त्याच्या बाबतीमध्ये परवा आमची सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे, त्याच्या बाबतीत आम्ही नक्की जिंकू असा आम्हाला विश्वास आहे। म्हणजे अपात्रतेच्या बाबतीमध्ये आता विषय होता नबाम रबिया केसच्या संदर्भामध्ये, त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष हे अपात्रतेची सुनावणी घेऊ शकतात का, किंवा त्यांना काय अधिकार आहेत? ज्या वेळेला त्यांच्यावरती अविश्वास दाखवला जातो त्यावेळेला त्यांचे अधिकार काय, या बाबतीतली ही सुनावणी आहे। खरं तर तुम्हाला तुमचं चिन्ह आणि पक्षाचं नाव तरी भविष्यातला बोला तुम्ही सांगत होतात। हा, नाही, पक्षाचं नाव आणि चिन्ह याच्या बाबतीतली सुनावणी तर चालूच आहे। नक्की, माझा प्रश्न हा होता की तुम्हाला चिन्ह आणि नाव परत मिळेल असा विश्वास आहे का? आम्हाला नक्कीच विश्वास आहे, चिन्ह आणि नाव आम्हाला मिळेल। त्याचं कारण सांगतो की आजही तुम्ही बघताय की राष्ट्रवादीचं जे काही प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये अजित पवार गटाने हा दावा केलेला आहे की आमच्याकडे फक्त आमदारांची संख्याच नाही तर आमचे ॲफिडेव्हिट्स जास्त आहेत, आमची घटनेप्रमाणे सगळी रचना आहे, आमचे सदस्य, या सगळ्या गोष्टी त्याच्यात उल्लेख केलेल्या आहेत। आमच्या ज्या वेळेला लढाई आमची चालू होती त्यावेळेला देखील आम्ही निवडणूक आयोगाला हेच सांगत होतो। निवडणूक आयोगाने आम्हाला ॲफिडेव्हिट करायला सांगितली, ती 4.5 लाख ॲफिडेव्हिट आम्ही केली, 20 लाख आम्ही सदस्य संख्या नोंदवली। त्या कशाचाही विचार न करता केवळ विधिमंडळाचे सदस्य मोजून पक्ष दिला गेला त्यांना। यावरती सुप्रीम कोर्टाने देखील निरीक्षण नोंदवलं की केवळ विधिमंडळाची किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची संख्या मोजून तुम्हाला पक्ष ठरवता येणार नाही,
तर पक्ष सदस्य संख्या, ऍफिडेव्हिट्स, पक्षाची घटना, या सगळ्या गोष्टी देखील बघितल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी आमच्या बाजूने आहेत आणि म्हणून आम्हाला पूर्ण खात्री आहे की सुप्रीम कोर्टात ही ज्या वेळेला लढाई होईल ती लढाई आम्ही जिंकूच. तुम्ही खरं तर आतुरतेनं सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात जे तुम्ही गेला आहात त्यात नक्की काय पुढे होतं यासाठी थांबला असाल, मात्र ती सुनावणी काही ना काही कारणानं होऊ शकत नाहीये, त्यावर काय प्रतिक्रिया द्याल? नाही, आम्ही सुप्रीम कोर्टात उद्या हेच सांगणार आहोत की अशा पद्धतीने सुनावणी पुढे जाते. जस्टिस डिलेज इज जस्टिस डिनाईड. जेवढा उशीर होतोय तेवढा कायद्यापासून अन्याय होतोय लोकांवरती आणि त्यामुळे हा प्रश्न केवळ शिवसेनेचाच नाही, या देशातल्या सगळ्या लोकशाही मानणाऱ्या लोकांचा हा विषय आहे आणि यांचं सगळ्यांची आता अपेक्षा सुप्रीम कोर्टाकडनंच आहेत. कारण विधानमंडळामध्ये तर कायदे पायदळी तुडवले जात आहेत हे तर दिसतंय आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाशिवाय आम्हाला तर दुसरा पर्याय नाहीये आणि आमचा सगळा आता विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे की न्यायव्यवस्थाच आमच्या प्रश्नामध्ये गंभीर दखल घेऊन आम्हाला न्याय देईल. आज अजून एक गंभीर विषय महाराष्ट्रात परत आला, म्हणजे ह्या आधी सुद्धा हा आरोप किंवा असे दावे करण्यात आलेले आहे, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सिक्युरिटी देऊ नये अशा पद्धतीचा कॉल मातोश्रीतून आला असं परत एकदा आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. काय तथ्य आहे या आरोपमध्ये आणि मातोश्रीमधनं कॉल नक्की कोण केला? संजय गायकवाड काय म्हणतायत आणि ते किती वाजता बोलतायत याला फार महत्व आहे. महत्वाचं म्हणजे असं आहे की मातोश्रीतना कॉल आलाय, संजय गायकवाडना काय माहिती आहे, त्यांना कोणीतरी असं बोलायला सांगितलं असेल, ते बोलतायत. कारण आता जे काही दुसरे विषय चालू आहेत जे सुषमा अंधारेंनी घेतलेले आहेत याला काही ना काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं, त्याच्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी संजय गायकवाड सारख्या आमदाराला सांगितलं जाते की तू असं बोल. या आधी सुद्धा अशा पद्धती लोकांचं लक्ष मूलभूत प्रश्नापासून विचलित करण्याचा हा मार्ग आहे. नक्कीच. खरं तर हो, मला ऐकू येतंय. मी आपल्याला पुढचा प्रश्न विचारते. खरं तर आज दादा भुसेंवरचे आरोप सुद्धा जर बघितले तर पक्ष म्हणून यात आपण पुढे कसं जाणार आहात, कारण अत्यंत गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलेले आहेत, मात्र कुठल्याही पद्धतीचं प्रूफ अजून त्या देऊ शकलेल्या नाहीयेत. आपली मागणी काय आहे? बघा, सुरुवातीला हा आरोप सुषमा अंधारे त्यांनी केलेला नाही. हा आरोप केला नाना पटोलेंनी आणि तो सुद्धा केला नाशिकमध्ये. नंतर रवींद्र धंगेकरांनी तो आरोप केला आणि त्यांनी असं म्हटलं की शिंदे गटाचा एक मंत्री, आता शिंदे गटाचा मंत्री नाशिकच्या भागात कोण आहे तर दादा भुसे आहेत. सुषमाताईंनी काय म्हटलं की दादा भुसे असतील तर त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा. याच्यात मला वाटत नाही की काही चुकीचं आहे किंवा याच्यात कुठला आरोप आहे त्यांच्यावरती. एक प्रश्नचिन्ह टाकून विचारलेला प्रश्न आहे हा की ज्याला संदर्भ नाना पटोलेंनी दिलेला आहे, ज्याचा संदर्भ धनगेकरांनी दिलेला आहे, त्याच्यावरती सुषमा अंधारेंनी हा प्रतिप्रश्न विचारलेला आहे की मग असं असेल तर दादा भुसे हे नाशिकचे एकमेव शिंदे गटाचे मंत्री आहेत. अजून जर 2-4 असले असते तर गोष्ट वेगळी आहे. आणि त्यांनी विचारलं की त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा. याच्यात त्यांनी त्यांच्यावर काही कुठला आरोप केलाय असं मला वाटत नाही. त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे आणि जे नाना पटोलेंनी विचारलेलं आहे, धनगेकरांनी विचारलेलं आहे, त्याला जोडून त्यांनी त्याला पुष्टी दिलेली आहे. नक्कीच. खरं तर आज अजून एक पुरावे देणं किंवा पुरावे जमा करणं हे पोलिसांचं आपण काम आहे. आज बघितलं तर म्हणजे शिवतीर्थावरचा दावा हा पूर्णपणे एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी सोडून दिला. त्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? त्यांनी हे पाऊल मागे घेतलं आणि स्वतःसाठी त्यांनी क्रॉस मैदान निवडलेलं आहे. नाही, एक तर पहिली गोष्ट कुठलाही वाद होऊ नये अशी त्यांची इच्छा असेल तर चांगली गोष्ट आहे. पण शिवसेनेचा हा दसरा मेळावा हा पारंपरिक आहे. 2012 पर्यंत म्हणजे 1964 पासून ते 2012 पर्यंत शिवसेनेचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या मैदानावरती सभा घेत होते आणि विचारांचं सोनं जे काही लोटत होते ते. 12 ते 22
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिकडे सभा घेतल्या. मागच्या वर्षी ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला देखील न्यायालयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच तिकडे परवानगी दिली. मागच्या सगळ्या एकंदर परंपरा बघता आणि एकंदर ह्या सगळ्याचा विचार करता याचा अर्ज देखील शिवसेनेने केला होता. 7 ऑगस्टला शिवसेनेने अर्ज केला. 7 ऑगस्टला शिवसेना पक्षाने म्हणजे आताचा एक तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने 7 तारखेला अगोदर केला. त्याच्या पाठोपाठ तासाभराने शिवसेनेने अर्ज केला आणि लगेच तसाच अर्ज 1 तारखेला देखील घुसवण्यात आला, ज्याच्या एंट्रीज आम्ही काल शोधून आणल्या की कशा पद्धतीने तो घुसवला गेलाय. आणि कोर्टामध्ये हे प्रकरण शिवसेनेच्या बाजूने आलं असतं असा मला विश्वास होता. खरं तर पारंपरिक जर आपण म्हटलं तसं बघितलं तर शिवसेनेचा तो अधिकार आहे, त्यांचा तो हक्क आहे, शिवतीर्थावर तो दसरा मेळावा होत आलेला आहे. मात्र मागच्या खेपेला जेव्हा कोर्टानं निर्णय दिला होता तेव्हा चिन्ह किंवा पक्षाचा निर्णय झालेला नव्हता. आता जरी आपण कोर्टात सुप्रीम कोर्टात गेला असाल तरी सध्या तरी निवडणूक आयोगानं ते चिन्ह आणि तो पक्ष एकनाथ शिंदेंना दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ त्यांना मिळण्याचे चान्सेस ह्या खेपेला जास्त नव्हते का? नाही, असं आहे की शिवसेना त्यांना दिलेली आहे ती देखील प्रश्नचिन्ह आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये पक्ष कसा द्यायचा हे ठरवलेलं आहे. आणि ते परत आम्ही सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलेला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही सुप्रीम कोर्टात चॅलेंज केला आहे. या उपरही मागच्या वर्षी जरी तुम्ही म्हटलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच मिळाला होता. याच्या पूर्वीच्या सगळ्या सभा शिवसेना उद्धव ठाकरेंनी 12 पासून 22 पर्यंत उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या. त्यामुळे आणि पहिला अर्ज हा कोणाचा हा जर विचारात घेतला असता तर पहिला अर्ज पण, कारण शिवसेना म्हणून तिकडे दिला जात नाहीये, तिकडे पहिला अर्ज कोण केला जातो म्हणून तो दिला जातो. आणि पहिला अर्ज हा आमचाच होता आणि त्या अर्जाच्या बाबतीतले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. धन्यवाद. आपण एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये येऊन आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो पाहण्याची. तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, शिंदे गट शिवाजी पार्क ऐवजी क्रॉस मैदानावर दसरा मेळावा घेणार, याचा फायदा कुणाला होईल? 35,000 मतं युट्यूबवर पडलेली आहे. 85% लोकांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे, 15% लोकांचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे. इंस्टाग्रामवर एकूण 3,500 मतं. %64 लोकांनी म्हटलंय उद्धव ठाकरे, 36% लोकांनी म्हटलंय एकनाथ शिंदे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.